न प्रत्येक माणसात किंवा प्रत्येक घरात, प्रत्येक नातेवाईक काय करतात, एखाद्याचं भांडण झालं ना, एखाद्याचं काय झालं की त्याच्यामध्ये तेल टाकून 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 ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्याला विचार, त्याला विचार, कसं झालं, काय झालं, कोणाचं काय, कोण कोणाला काय बोललं, कोण कुठं गेलं, कोण घर सोडून गेलं का, भांडणं किती झाली, कोण कोणाला किती घाण बोललं, ह्याच्यात त्यांना खूप इंटरेस्ट बरं का. ते असं नाही म्हणणार की अरे झालं असेल काही, नाही का, आणि होतं घरात भांडण तंटा, तर ते इतके वाईट सल्ले देतील, वाईट घाणेरडे सल्ले देतात आणि फुकटचे सल्ले असतात त्यांचे. त्यांना कोणी विचारत नाही की तुम्ही आम्हाला असं करा की तसं करा. आणि जर त्यांच्याकडे पैसे मागा, अगं मला जरा दे ग 10,000 5,000 10,000 तले झाले हो, 500 रुपये मागा, ते तुम्हाला देतील का बघा. फोनच बंद करतील, फोनच घेणार नाहीत आणि म्हणतील आमच्या इथं हेच होतं, आमच्या तिथं तेच आहे आणि मी फार बिझी आहे. मग माणसं जर तुम्हाला ओळखायची असेल ना, तर प्रॉपर्टीत हिस्सा मागावा, माहिती आहे का, की बाबा तुझं जर माझ्यावर एवढं प्रेम आहे ना बापाला, तर बापाला म्हणा एक प्रॉपर्टी दे मला, आहे की नाही. प्रॉपर्टी देऊन टाक, माझा हिस्सा आहे, मी एवढं तुम्हाला जीव लावतो, एवढं तुम्हाला हे करतो, आहे की नाही, तर प्रॉपर्टीत दे बाबा मला हिस्सा. किंवा दे मला थोडी मदत कर पैशाची, 5 लाख 10 लाख, तर मी म्हणाल तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, नाही का, आणि तुला माझी खूप हे एक टायमाच्या खाण्याने काय होते हो, आपल्या घरात पण असते का खायला, का नसते का. मी म्हणते जर दाखवायचीच ना तुम्हाला काळजी आणि एकमेकाबद्दल प्रेम जर दाखवायचं ना, तर पैसे द्या, चांगला सल्ला द्या, है की नाही, आणि कशाची अपेक्षा करू नका की ह्याच्याकडून काय भेटेल, ही मला हॉटेलात नेईल का जेवायला, ही मला फिरायला नेईल का, ते असं होईल का, ते तसं होईल का, आमकं ढमकं मी हिच्या घरी गेल्यावर मला मटण करेल का, मग काय करेल, पुलाव करेल का बिर्याणी करेल. अरे 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 किती तुमचे हे रे बापरे, अपेक्षा किती दुसऱ्यांकडून, अपेक्षा किती, माहिती का. तर असे असतात नातेवाईक, दुरून डोंगर साजरे, माहिती का. आपण म्हणतो हा माझा तो माझा तो माझा, अरे कुणी नसतं कोणाचं. एकदा ज्याचे त्याचे संसार झाले ना, तर कोणी कोणाचं राहत नाही आयुष्यामध्ये. फक्त आपण आणि आपलं 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 प्रपंच आणि आपण हेच बघायचं असतं, बाकी काही नसतं. सगळं खोटं असतं. माझी तुझ्यावर एवढी माया, माझी तुझ्यावर एवढं प्रेम, मी तुला अशी बोलले, मी तुझी खूप काळजी करते, काही नसतं ओ. दिखावा ओनली दिखावा असतो माणसाचा. पैसे मागा, प्रॉपर्टी हिस्सा मागा, बघा दिला तर तुम्हाला मी खरंच तुमच्या टांगा खालून जाईल. जर प्रॉपर्टीत हिस्सा दिला ना बाप म्हणून, तर मी नक्कीच तुमच्या पाठीवर थाप मारेल की अरे हा यस, असा बाप असावा की तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दिला. नाही तर आज जेवायला बोलवलं त्याचा उद्या गू होणार आहे. त्यामुळं ते नको रे बाबा. तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असलं ना, तर मला प्रॉपर्टीत हिस्सा दे. जसे माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी 2 खोल्याचं का होईना हक्काने घर ठेवून गेले, ह्याला म्हणतात आई वडील. काय बरोबर आहे का नाही. तुम्ही कधी पण या माझ्या घरी, बघा माझ्या आई वडिलांचं घर आहे, ते माझ्यासाठी आज स्वर्ग आहे, स्वर्ग. आज मला कोणाच्याही दारात जायची गरज नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. मी जेव्हा मरील ना, तेव्हाच या घरातून बाहेर जाणार, हा माझा शब्द आहे. ह्याला म्हणतात आई वडील. का नुसतं खायला, नुसतं एक टायमाचं जेवणाला छी थू असल्या लोकांवर. प्रॉपर्टी द्या, प्रॉपर्टी हिस्सा द्या.